संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे धुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावसे धुरी भवाची पुरी वाहवसे विठ्ठल होय सकल विद्येचे अधिकारान तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कृपा जाणे कथेचा
विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम ठला जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसे धुरे भवाची ये पुरी वाहवसे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करणारा अभंग सेवे करता निवडलाय। अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तोसा आपल्या गावामध्ये श्री रामनवमी ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य श्री भगवान महाराज व तसेच दानवे महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांच्या उपस्थितीत माझ्या वाट्याला आली। दादा माझं भाग्य समजते ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा आयोग आला असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण महाराज ज्यांनी मला इथपर्यंत बोलवलं मृदुंगाचार्य महाराज त्यांना कोटी कोटी धन्यवाद। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा आहे आदरणीय सौ सुधाकर पाटील खंडागळे आणि पांडुरंग पाटील टाकसळ यांच्या माध्यमातून केली जाणारी ही कीर्तनाची सेवा आणि आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी मंडळ तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला इथपर्यंत येण्याचा योग आला आणि तुमची सगळ्याची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना कोटी कोटी धन्यवाद। अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा तुकोबारा या अभंगामध्ये जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करताना दिसतायत।
तुकोबार म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया। जन्माला आलात तर हात जोडतो तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा तर विठ्ठलाला भजा, त्याची भक्ती करा, आवडीनं करा, प्रेमानं करा। पण एका साधकानं तुकोबारांना विचारलं का हो तुकोबाराय आम्ही जर त्याची भक्ती केलीच नाही तर? तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, तुझा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही। बाबा या मृत्यू लोकात जन्माला आला, प्रपंचात किती बरोबरी कर, प्रपंचात कितीही कमवा, पण एक दिवस भव नदीच्या पुरात आपल्याला वाहत जावं लागतं। म्हणून त्या जगाच्या मालकाला फक्त एक भाव पाहिजे, तेवढा तुमच्या अंतःकरणातला भाव त्याच्या चरणी वहा। विठ्ठलाची शपथ घेऊन तुकोबाराय सांगतात काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची। तुकोबाराय म्हणतात अरे किती प्रपंचात बरोबरी करा, फक्त एक भाव त्याच्या चरणी वहा। तुमच्या जीवाचं भलं, तुमच्या जीवाचं कल्याण, तुमच्या जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता महिला मंडळ तुम्हाला झोपायला अजिबात हरकत ओय इकडे मी इकडे नुसत्या टुळू 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 पाहता, काहीतरी बोला ना। आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत, डायरेक्ट जे त्या ठिकाणी जे विठ्ठलाला विठला तरी काही हरकत अजिबात हरकत नाही बर का। हा तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। एक साधकानं तुकोबाराला प्रश्न केला का हो तुकोबाराय आम्ही तर तुम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला का सांगता? कारण या मृत्यू लोकाचा नियम आहे काही गोष्टी विचारल्या तरच आपण सांगितल्या पाहिजे। पण तुकोबाराय आम्ही जर तुम्हाला विचारलंच नाही मग तुम्ही आम्हाला का सांगता, कशा करता सांगता? तुकोबाराय म्हणतात लेका अरे काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये हे जरी शास्त्र आहे तर काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सुद्धा सांगाव्या लागतात हे सुद्धा शास्त्र आहे। आणि ते शास्त्र जर तुम्हाला नाही कळालं कुठं वापरावं तर ते प्राणनाशाला सुद्धा कारण ठरू शकतं। शास्त्र कुठं वापरावं हे जर आपल्याला नाही कळालं तर महाराजांचं म्हणणं आहे ते शास्त्र प्राणनाशाला कारण ठरतं। कळालं का तुम्हाला सांगू? एकदा काय झालं, 4 मुलांनी त्या ठिकाणी पंडित पदवी घेतली, शास्त्री पदवी घेतली आणि 4 जण पंडित पदवी शास्त्री पदवी घेऊन आपल्या घराकडे निघाले। घराकडे जात असताना 2 दिवस झाले होते, प्रवास चालू होता। एक सरोवर दिसला आणि त्या सरोवराच्या काठाला ती 4 जण थांबली। थांबल्याबरोबर 4 विचार केला आपण या सरोवरामध्ये स्नान करू। 4 जण त्या सरोवरामध्ये उतरली, पण त्याच्यातली 3 जण पोहण्यात प्रवीण होती। 3घांना पोहण्याची कला हस्तगत होती, अवगत होती, पण त्याच्यातला एकाला पोहण्याची कला हस्तगत नव्हती, अवगत नव्हती, तो पोहण्यात प्रवीण नव्हता। 3घही जण या काठावरून त्या काठावर गेली, पुन्हा त्या काठावरून या काठावर आली, पण त्यांच्यातला एक जण पोहण्यात प्रवीण नसल्या कारणानं तो त्या सरोवरामध्ये बुडायला लागला। जोरा जोरात आवाज देऊ लागला वाचवा वाचवा मी बुडालो, मला वाचवा। ही 3घही जण ज्यावेळेला सरोवराच्या काठाला जाऊन पोहोचली होती ना त्यांनी मागं वळून पाहिलं, इकडं पहा इकडं ती गाडी आहे जाईल त्याच्या पद्धतीने, इकडं माझ्याकडं, ते महत्वाचं नाही, ते कामाला येणार नाही आपल्या, इकडं काय चाललं होतं आपलं? हा 3 जण सरोवराच्या काठाला आली आणि काठाला आल्याच्या बरोबर त्यांनी पाठीमागं वळून पाहिलं की आपला एक मित्र बुडतोय, त्या ठिकाणी नाका तोंडात पाणी जायला लागलंय, वाचवा वाचवा म्हणून ओरडतोय। 3घही जण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहू लागली, पण विचार केला आपण आपलं अगोदर शास्त्र पाहिलं पाहिजे, आपण पंडित आहोत, शास्त्री आहोत, याला वाचवण्याच्या अगोदर आपण आपलं शास्त्र पाहिलं पाहिजे। याच्या करता 3घही जण वर आली, सरोवराच्या काठाला आली आणि आपलं शास्त्र उघडलं। शास्त्र प्राणनाशाला कारण ठरतं हे सांगणार आहे मी तुम्हाला। कुठं वापरावं नाही कळालं तर प्राणनाशाला कारण ठरतं। 4घही जण त्या ठिकाणी 3घही जण वरती आली, शास्त्र उघडलं आणि शास्त्र उघडल्याबरोबर शास्त्रामध्ये महाराज सूत्र सापडलं, सर्वं नाश समुत्पन्न अर्धम तेजती पंडितः। एखादी वस्तू जर सर्वतः नाश पावत असेल तर त्याच्यातली अर्धी का होईना आपण उपयोगात आणली पाहिजे।
शास्त्र सापडल्याबरोबर पळतच निघाली, एक तलवार घेतली आणि बुडणाऱ्या व्यक्तीचं मुंडकं कापून घरी घेऊन आली। हे शास्त्र इथं वापरायचंय का? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? हा का आमच्याकडची भाषा काही वेगळी आहे? अजिबात नाही ना, मी बोललेलं कळतं ना? हा, मग एक जण पवणाऱ्याचं मुंडकं कापून घरी घेऊन आले। अहो शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं, प्राण नाशाला कारण ठरलं। हे शास्त्र कुठं वापरावं? एखाद्याला वरण नावाचा रोग झाला, तो रोग पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करतो। पायाच्या अंगठ्यापासून रोगाची सुरुवात झाली, तुम्ही दवाखान्यात गेलात आणि डॉक्टर साहेब सांगू लागले का तुला वरण नावाचा रोग झाला, हा रोग जर बरा करायचा असेल तुला पायाचा अंगठा काढावा लागेल। हा म्हणतो डॉक्टर साहेब माझ्या पायाचा अंगठा मी कसा काढून टाकू? डॉक्टर साहेब म्हणतात मग नका काढू। पुढच्या वर्षी पुन्हा दवाखान्यात ऍडमिट झाला, डॉक्टर साहेब पुन्हा त्रास व्हायला लागला। डॉक्टर साहेब म्हणतात लेका आजारानं वरती प्रवेश केलाय, तुझा पाय तुला गुडघ्यातून काढावा लागेल। हा म्हणतो डॉक्टर साहेब माझा पाय आणि मी आणि गुडघ्यातून काढून टाकू? नका काढू। पुढच्या वर्षी पुन्हा दवाखान्यात ऍडमिट, डॉक्टर साहेबांना सांगितलं लेका आजारानं वरती प्रवेश केलाय, तुझा पाय मांडीतून काढावा लागेल। हा म्हणतो डॉक्टर साहेब माझा पाय आणि मी आणि मांडीतून काढू? डॉक्टर साहेब म्हणतात नका काढू, पण एक लक्षात असू द्या, या वर्षी जर तुम्ही पाय तुमचा मांडीतून काढला नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला घरातून बाहेर काढावं। तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? आ तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागेल। अहो हे शास्त्र इथं वापरावं। जर आपलं शरीर त्या रोगानं सर्वथा नाश पावत असेल तर पायाचा अंगठा काढलेला काय वावग आहे? पायाचा अंगठा काढल्यानंतर जर रोगाचा नायनाट होत असेल तर तो अंगठा कापून टाकायला काही हरकत नाही। हे शास्त्र इथं वापरायचं। सर्वं नाश समुत्पन्न अर्धम त्यजति पंडितः। पण त्या पंडित लोकांनी, शास्त्री लोकांनी शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं, बुडणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी वापरलं आणि त्या मुलाचं मुंडकं कापून घेऊन आले, मारून टाकलं त्याला। विठालं शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं तर शास्त्र प्राण नाशाला कारण ठरतं। त्याच्या पुढची गंमत ऐका, तिघ जण उरलेली तिघ जण मारुती रायाच्या मंदिरात येऊन झोपली। आपल्या गावातल्या मारुती रायाच्या मंदिरात येऊन झोपली कसली झोप लागत नव्हती, पोटात भूक लागली होती, कावळे ओरडत होते, काय करावं कळत नव्हतं, पण झोपली। इतक्यात आपल्या गावातल्या एका व्यक्तीचा रोजचा नियम, त्यानं सकाळी उठावं, अंघोळ पांघोळ करावी, घरामध्ये देवाची पूजा उरकावी आणि त्या ठिकाणी 10-11च्या वेळेला मारुती रायाच्या दर्शनाकरता गावामध्ये मंदिरामध्ये यावं, त्याचा रोजचा नियम। त्या ठिकाणी तो सकाळी उठला, अंघोळ पांघोळ केली आणि मारुती रायाच्या मंदिरात दर्शनाकरता आला। आल्याबरोबर त्यानं पाहिलं तिघ जण झोपलेली आहेत, पंडित दिसतात, शास्त्री दिसतायत, म्हणून त्यानं त्या तिघांना आवाज दिला, ओ शास्त्रीजी, पंडितजी, तुम्ही आमच्या घरी जेवायला येणार का? उपाशी दिसतायत, भुकेनं व्याकुळ झालेले दिसतायत, येणार का आमच्या घरी जेवायला? असं म्हटल्याबरोबर यांना भुकाच लागलेल्या होत्या, तयारच झाले आणि तिघही तटाच उठून बसली आणि त्या व्यक्ती बरोबर त्याच्या घरी जेवणाकरता निघाली। तो व्यक्ती पुढे, त्याच्या पाठीमागे तिघ जण घराकडे परत निघाले आणि जात असताना असं घडलं, आता जेवण काय पूर्व नियोजित नव्हतं, कारण एखादे 2 पाहुणे 4 पाहुणे जर घरी जेवायला यायचे असतील तर अगोदर जेवण पूर्व नियोजित असावं लागतं, नाही का महिला मंडळ? हा, मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? 4 लोक जर आपल्या घरी जेवायला यायचे असतील तर त्याची अगोदर पूर्णतः माहिती महिला मंडळाला देणं विठ्ठल विठ्ठल पाहुणे जर घरी जेवायला यायचे असेल तर महिला मंडळींना अगोदर पूर्णतः बातमी दिली जाते, नाही का? नाही तर एखाद्या दिवशी बाईनं सगळा स्वयंपाक उरकायचा। यांची एक कला आहे बघा, तुम्ही जर महिला मंडळ स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाक करता करता तुम्ही 10 माणसाचा नाही 20 माणसाचा स्वयंपाक बनवायला सांगा। एकदा स्वयंपाक करत असेल तर 10 माणसाचा सोडून 20 माणसाचा स्वयंपाक महिला मंडळ बनवू शकते, पण
पण एकदा का स्वयंपाक झाला, किचन वगैरे आवरला, भांडी घासून पाटीत पालथी घातली आणि नेटकच बाई सोफ्यावर बसली, इतक्यात नवऱ्यानं फोन करावा, हॅलो काय करती ग? म्हणे काय नाही बसले आताच. अगं माझे 2-4 मित्र घरी जेवायला येणार आहे, स्वयंपाक बनवती का? ती म्हणते तुम्हाला सकाळी अक्कल नव्हती का? सकाळी सांगायचं 4 मित्र जेवायला येणार आहे. स्वयंपाक करता करता ती बाई 10 माणसाचा स्वयंपाक करू शकते. पण जर एकदा का सगळं आवरलं पुन्हा नाही. मग आता या बाईनं घरात धिरडे थालीपीठ बनवलेलं होतं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धपाटे, थालीपीठ, धिरडे काय म्हणतात तुमच्याकडे? हा धपाटेच म्हणता नाही का? धपाटे बनवले होते, थालीपीठ बनवलं होतं. आता ते धपाटा असं तव्यावर बनवलं जातं नाही का? त्याला असे छिद्र पाडल्या जातात. पहिल्या काळामध्ये तव्यावर बनवल्या जायचं. आता ऑटोमॅटिक बनवण्याच्या पद्धती निघाल्या, तो विषय सोडून द्या. पण पहिल्या काळामध्ये ते असं ऑटोमॅटिक बनवता येत नव्हतं. तव्यावर केल्या जायचं, त्याला छिद्र पाडल्या जायचं. महिला मंडळी खेड्यातली होती, तिनं त्या ठिकाणी ते थालीपीठ, धिरडं, धपाट बनवलेलं होतं. आता ही 3 जण जेवायला जाऊन बसली आणि जेवायला बसल्याबरोबर ते धिरडं, ते थालीपीठ, ते धपाट ताटात आलं आणि आल्याबरोबर यांनी पाहिलं या भाकरीला छिद्र दिसतंय. आपण आपलं शास्त्र पाहिलं पाहिजे. आणि इतक्यात शास्त्र उघडलं. शास्त्र उघडलं, त्याच्यात सूत्र सापडलं. छिद्रेषु बहुला अनर्था भवंती, जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे. ताटावून उठली आणि सांगितलं या भाकरीला छिद्र आहे, आम्ही जेवणार नाही. जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे. उपाशी मरावं लागलं. शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं तर प्राण नाशाला कारण ठरतं बरं का. हे शास्त्र कुठं वापरावं? अहो तुम्ही एखाद्या नदीच्या काठाला गेलात, पलीकडच्या काठाला तुम्हाला जायचं आहे, पण पलीकडच्या काठाला जाण्याकरता पोहून जाऊ शकत नाही. मग तुम्हाला नावेचा आश्रय घ्यावा लागेल. मग त्या नावेत बसताना अगोदर तुम्ही सर्व खात्री केली पाहिजे, या नावेला कुठं छिद्र तर नाही ना, या नावेला कुठं होल तर नाही ना. आणि छिद्र असेल तर तिथं अनर्थ आहे. हे शास्त्र इथं वापरायचं तर त्यांनी कुठं वापरलं? भाकरीच्या ठिकाणी वापरलं आणि उपाशी मारावं लागलं. विडल शास्त्र कुठं वापरावं हे जर नाही कळालं तर ते शास्त्र प्राण नाशाला कारण ठरतं दादा. यांनी त्या ठिकाणी या लागी शत जरजर नावे, रिगोणी केवी निश्चिंत व्हावे. माऊली म्हणतात नावेला छिद्र असेल तर तिथं अनर्थ आहे. पण शास्त्र कळालं नाही कुठं वापरावं, उपाशी मरावं लागलं. तुकोबर म्हणतात लेकांनो, अरे विचारल्याशिवाय सांगू नये. हे जरी शास्त्र आहे तरी काय विचारल्याशिवाय सांगू नये, याला सुद्धा शास्त्र आहे. 3 प्रकारचे वर्ग पडतात. पहिलं, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. नीट ऐका बरं. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सुद्धा सांगाव्यात. हा शास्त्राचा नियम आहे. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. एखाद्या दिवशी तुम्ही गावातल्या पारावर कट्ट्यावर बसलेला आहात, एक मोठी गाय तिकडून पळत आली. टवटवीत गाय आहे, तेजस्वीवान गाय आहे, गावरान गाय आहे. तुमच्या जवळून पळत गेली. गाय या दिशेला गेली आणि त्याच्या पाठीमागे तिचा पाठलाग करत एक कसाई आला आणि त्यानं आवाज दिला, ओ पाटील, इथून गायी पळताना जाताना तुम्ही पाहिली का? जरी आपण गाय जाताना पाहिली असेल ना दादा, त्यानं विचारलं तुम्हाला तरी आपण सांगू नये. आणि जो सांगेल त्याच्या डोक्यावर निम्म गो हत्येचं पातक बसल्याशिवाय राहणार नाही. हा, कसायानं विचारलं गाय कोणत्या दिशेला गेली, या दिशेला गेली असेल तर या दिशेचं बोट आपण दाखवलं पाहिजे. म्हणजे कसायानं गाय कोणत्या दिशेला गेली विचारलं तरी सुद्धा सांगू, विचारलं तरी सांगू नये. अजून एक महत्वाची गोष्ट, गावात एखादं लग्न असेल, कार्य असेल तर त्या लग्नाकरता वराडी मंडळ येत असतं. येतं ना? तुम्ही जाता का वराडी म्हणून? हा, गावात वराडी मंडळ येतं बरं का. आणि गाडीच्या खाली उतरला की उतरल्या बरोबर एखादा बिना गंधावाला, बिना माळीवाला पाहतो आणि त्याला प्रश्न करतो, का हो तुमच्या गावात एखादं सरकार मान्य दुकान, कोणती का होईना, गावठी, देशी, विदेशी जी मिळेल ती,
कोणती कवायना मिळते का? आपल्याला जर त्यानं पत्ता विचारला ना दादा, वाटत असेल वधूवरांचं आयुष्य चांगलं जावं, वधूवराचा प्रपंच सुखाचा व्हावा, तर त्या दुकानाचा पत्ता मात्र आपण त्या माणसाला कधी देऊ? जरी त्यानं तुम्हाला विचारलंय दुकान, तरी आपण त्याला ते सांगू? हल्ली फार वाईट अवस्था झाली दादा. कधी जर लग्न कार्याला गेलात तर पहा, एवढ्या तळपत्या उन्हामध्ये रस्त्याची हिकड तर रस्त्याची तीकड चालत असतो. लग्नात बसला की नवरदेव नवरी इकडं लग्न लागत आणि अक्षदा इकडं फेकीतो. काही काही तर पहिल्याच मंगलाष्टकाला सगळ्या अक्षदा फेकून मोकळे. विचारलं का हो बाकीच्या मंगलाष्टकाला? म्हणे काही नाही, आता ताडीपत्रीवरच्या गोळा करू आणि मग फेकू. नाही का? ही अवस्था आहे. विचारलं आपल्याला त्या दुकानाचा पत्ता, तरी आपण त्या दुकानाचा पत्ता कधीही त्या माणसाला देऊ? त्यानं आपल्याला विचारलं तरी सांगू? म्हणून या गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरच सांगाव्या. मृत्यू लोकात असं चालत असतं दादा. एखाद्या माणसाचा जमिनीचा व्यवहार चाललाय, 10-11 एकर शेती त्यानं विकत घेतली. 2 माणसं बोलताय आणि तुम्ही तिसऱ्या तिथं उभा आहात. तुम्हाला त्यानं काही सल्ला विचारला तरच आपण सांगितला पाहिजे. आणि जर न विचारता तुम्ही सांगत असाल तर तुम्हाला मूर्खात काढल्याशिवाय राहणार, तुमची अक्कल काढल्याशिवाय राहणार नाही. मग 2 माणसं बोलतायत, आपल्याला तिसऱ्याला विचारलं तरच आपण बोललं पाहिजे. आणि त्याच्या पुढचं एक सांगित तुम्हाला, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सुद्धा सांगाव्या लागतात. तुकोबारा या वर्गात बसतात. विठ्ठल तुकोबारा आपल्याला का सांगतात? माझा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तरी तुम्ही का सांगतात? तर त्याचं कारण इथं आहे. तुकोबारा आपल्याला नाही विचारलं तरी सुद्धा सांगतात. त्याच्या पाठीमागं कारण आहे. एक दिवस असं घडलं की भगवान कृष्ण परमात्मा आणि उद्धवजी निवांत बसले होते. आणि बसल्या बसल्या उद्धवजी आणि भगवान कृष्ण परमात्मा यांचा संवाद चालला होता. तो संवाद बोलता बोलता उद्धवजी म्हणतात, देवा अहो तुम्ही ही आंधळी माणसं जन्माला घातली, ज्यांना डोळे नाही असे नाही बरं का. आंधळे म्हणजे तुम्ही आम्ही सर्व, ज्यांना हित कळत नाही, भलं कळत नाही, कल्याण कळत नाही. देवा आपण ही आंधळी माणसं जन्माला घातली, यांना एक तरी हिताचा मार्ग आपण सांगितला पाहिजे, कल्याणाचा मार्ग आपण सांगितला पाहिजे. पण भगवान कृष्ण परमात्मा उद्धवजीला म्हणतात, उद्धवा तुला माहित आहे माझा नियम आहे काय, जो व्यक्ती माझी 9विधा भक्तीपैकी एक भक्ती करतो त्यालाच मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतो, बाकीच्याला नाही. उद्धवजी म्हणतात, देवा मान्य आहे, ही लोक तुमची 9विधा भक्तीपैकी एक भक्ती करत नाहीत, पण देवा माझं तुम्ही ऐकाल का? एका गावात एक आंधळा माणूस राहत होता. आंधळा कळतो ना तुम्हाला? आंधळा आंधळा इरला आंधळा कळतो का? एका गावात एक आंधळा माणूस राहत होता. तो आंधळा माणूस गावाच्या बाहेर निघाला आणि गावाच्या बाहेर निघाल्याबरोबर एक मोठं खड्डं होतं आणि त्या खड्ड्यात तो आंधळा माणूस पडला. पडल्याबरोबर गावातली 4-5 सज्जन लोक गोळा झाली आणि आरडा ओरड करू लागली, हो आंधळा खड्ड्यात पडला, इथं कोणी नव्हतं का? इतक्यात एक बहिर दिशेला जाऊन आलेला व्यक्ती आला. तो म्हणतो, हो पाटील असं म्हणू नका, आंधळा खड्ड्यात पडला तेव्हा मी इथंच होतो. पाटील म्हणतो, लेका तू इथंच होता, मग का सांगितलं नाही समोर खड्डा आहे म्हणून? तो म्हणतो, पाटील माझा नियम आहे, मी विचारलं तर सांगतो. पाटील म्हणतो, लेका तुला आंधळ्यानं विचारायला पाहिजे होतं नाही का समोर खड्डा आहे की नाही म्हणून? हो आंधळ्यानं मला विचारायला पाहिजे होतं समोर खड्डा आहे की नाही म्हणून. पाटील म्हणतो, लेका अरे त्याला तूच दिसला असता तर समोर खड्डा हेच का दिसलं नसतं? मग उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा डोळसानं आंधळा खड्ड्यात पडतो हे पाहावं आणि पुढे निघून जावं नाही का? त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, नाही उद्धवा, डोळसानं आंधळ्याच्या हाताला धरावं आणि हाताला धरून खड्ड्याच्या पुढे नेऊन घालावं. मग देवा
अहो ही आंधळी माणसं तुम्ही जन्माला घातली, यांना मार्ग दाखवणारा एखादा डोळस, यांना मार्ग दाखवणारा एखादा त्या ठिकाणी तुम्ही जन्माला घातला पाहिजे। म्हणून जगाच्या मालकानं साधू संत जन्माला घातली की जी साधू संत तुम्हाला मला हीच सांगतात, विठ्ठल म्हणून साधू संत या यादीत बसतात। बुडत जाना न देखावे बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। म्हणून जगाच्या मालकानं साधू संत जन्माला घातली की जी साधू संत तुम्हाला मला जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करू लागली। तुलसी रामायणामध्ये आलेला सुंदर दृष्टांत आहे। ज्या वेळेला रामप्रभू लखनजी आणि वशिष्ठजी सीता स्वयंवरा करता निघाले होते, जात असताना एका अरण्यात गेले आणि अरण्यात गेल्याबरोबर वशिष्ठजी म्हणतात, राघवा त्या ठिकाणी समोर एक दगड पडलेला आहे, तू जा आणि त्या दगडाला पाय लाव। पण रामप्रभू म्हणतात, देवा वशिष्ठजी गुरुजी, तो दगड माझी नवविधा भक्तीपैकी कोणती भक्ती करत नाही, मी त्याला का पाय लावावा? त्यावेळेला वशिष्ठजी सुंदर दृष्टांत देतात, राघवा आपल्याला जर एखाद्याला दान द्यायचं असेल तर ज्याला दान द्यायचं त्याला आपण आपल्या जवळ बोलावतो आणि मग दान देतो, नाही का? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? एखाद्याला जर दान द्यायचं असेल तर दान देणाऱ्या भिकाऱ्याला आपण आपल्या जवळ बोलावतो आणि मग त्याला दान देतो, बरोबर ना? पण वशिष्ठजी म्हणतात, राघवा घेणारा जर पांगळा असेल तर मग राघवजी म्हणतात, प्रभू म्हणतात, वशिष्ठजी गुरुजी आपण त्या पांगळ्याच्या भिकाऱ्या जवळ जावं आणि मग आपण त्याला दान द्यावं। मग त्यावेळेला वशिष्ठजी म्हणतात, राघवा अरे हे तसंच आहे, ही जी जन्माला आलेली लोक आहेत ती सगळी पांगळी आहे, पायणं नाही, ज्यांना हित कळत नाही, भलं कळत नाही, कल्याण कळत नाही। मग ह्या जन्माला आलेल्या जीवाला तू जवळ जाऊन दान दिलं पाहिजे। म्हणून ते दान पदरात घालण्याकरता जगाच्या मालकानं तुकोबारांना जन्माला घातलं आणि ते तुकोबार आहे
तुम्हा जन्माला आलेल्या जीवाला हीच सांगू लागली अभंगाचा प्रथम चरण। सांगतो तुम्हारे भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारे भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, हो सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजरे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया। तुकोबराय आपल्या सर्वांना जाग करण्याचा प्रयत्न करतात। तुकोबराय म्हणतात बाबांनो जागे व्हा, तुम्हाला मी सांगतो विठ्ठलाची भक्ती करा। तुकोबराय का सांगतात तर तुकोबरायांना मिळालाही आणि कळालाही। तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला अजिबात कळाला नाही। समजलं का सांगू तुम्हाला? एकदा काय झालं, एक म्हशीवाला म्हशी चारण्याकरता रानात गेला। म्हशीवाला म्हशी चारवण्याकरता रानात गेला आणि रानात गेल्याबरोबर त्या म्हशीवाल्याला एक चमकणारा असा दगड सापडला। चमकणारा चम 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 असा दगड मिळाला आणि मिळालेला दगड म्हशीवाल्यानं आपल्या हातात घेतला। हातात घेतलेला दगड त्यानं पाहिला, चमचम करत होता। दगड पाहिला आणि म्हशीवाला म्हणतो हा दगड जर माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधला तर म्हैस किती सुंदर दिसेल। म्हशीवाल्यानं लगेच एक चिरगुट फाडलं आणि तो दगड म्हशीच्या गळ्यात बांधला। कुठं? म्हशीच्या गळ्यात बांधला। त्या ठिकाणी त्यानं जो दगड म्हशीच्या गळ्यात बांधला तो दगड नव्हता तर तो हिरा होता। त्याला कळाला नाही, मिळाला पण कळाला। त्यानं तो बांधला म्हशीच्या गळ्यात। तसा तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला नाही। तुम्ही आम्ही कुठं बांधला? म्हशीच्या गळ्यात। तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळत नाही, तसं त्याला हिरा मिळाला पण कळाला नाही। त्यानं कुठं बांधला? म्हशीच्या गळ्यात। त्या ठिकाणी म्हैस सायंकाळच्या वेळेला घरी आली। म्हैस दिसायला सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला खूप चारा टाकायचा। म्हशीला खूप चारा खायला मिळायचा
म्हैस खूप आनंदी व्हायची. रोजचा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. म्हैस दिसायला सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला खूप चारा खाऊ घालायचा. म्हशीला खूप चारा खायला मिळायचा. म्हैस आनंदी व्हायची. एक दिवस असं घडलं, त्याच रस्त्यानं एक जोहार, एक रत्न बारखी, एक सोनार चालला होता. त्या सोनारानं जोहारानं पाहिलं, अरे या म्हशीच्या गळ्यात काहीतरी चमकतंय. मला तर हा हिराच वाटतोय, पण हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा? कारण हिरा काय म्हशीच्या गळ्यात बांधण्याची जागा आहे का? महिला मंडळ, हिरा अजिबात नाही. सोनार म्हणतो हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा? म्हणून तो जोहार त्या म्हशीच्या जवळ गेला. तो दगड त्यानं असा हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि मग कळालं, अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे. कळालं त्याला, हा दगड नाही हा हिरा आहे. आणि म्हशीवाल्याला त्यानं आवाज दिला, ओ म्हशीवाले. म्हशीवाला सोनाराच्या जवळ आला. ओ म्हशीवाले, या दगडाचे मी तुम्हाला 100 रुपये देतो. हा दगड तुम्ही मला देणार का? म्हशीवाल्याला दगडाची किंमत माहित नव्हती, पण व्यवहार मात्र कळत होता. म्हशीवाला म्हटला, हा व्यक्ती माझ्या ओळखीचा नाही, मी कधी याला पाहिलेलं नाही, कधी यानं मी या रस्त्यानं जाताना सुद्धा पाहिलं नाही, आणि हा मला जर या अनोळखी व्यक्ती दगडाचे 100 रुपये देतो, याचाच अर्थ या दगडाची किंमत याही पेक्षा जास्त असली पाहिजे. जोहारानं सोनारानं सांगितलं, लेका या दगडाचे मी तुला 1000 रुपये देतो. यानं विचार केला, दगडाच्या एका क्षणात 10 पट किंमत वाढते, याचाच अर्थ याची किंमत याही पेक्षा जास्त असली पाहिजे. नकार दिला म्हशीवाल्यानं. नीट ऐका बरं. जोहारानं सांगितलं, लेका या दगडाचे मी तुला 10,000 रुपये देतो. मग तो विश्वासच पटला, हा दगड याच्याही पेक्षा महाग असला पाहिजे. म्हशीवाल्यानं नकार दिला. जोहार निघून गेला. पण आता मात्र म्हशीवाल्यानं तो म्हशीच्या गळ्यातला दगड सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी बुलढाण्याचा बाजार होता. एका टमटम मध्ये रिक्षेत बसला. टमटम कळते तुम्हाला? एका रिक्षेत बसला, ऑटो मध्ये बसला, आणि बसल्याबरोबर एक भाजीवाली आजी जवळच बसली होती. त्यानं तो दगड त्या आजीबाईला दाखवला. ओ आजीबाई, या दगडाचे मला किती रुपये येतील? आजीबाई म्हणते, लेका 2 मेथीच्या जोड्या येतील बाबा, याच्या पलीकडे काही येणार? यानं विचार केला, याची काही किंमत व्हायची नाही. बुलढाण्यात गेला. गेल्या बरोबर एका किराणा दुकानात शिरला. किराणा दुकानदाराला विचारलं, का हो किराणा दुकानदार, या दगडाचे मला किती रुपये मिळतील? किराणा दुकानदार म्हणतो, लेका 2 मुरमुरेचे पोते येतील बाबा, याच्या पलीकडे काही येणार? याला वाटलं याची किंमत इथं होणार नाही. तो लगेच एका सोनाराच्या जोहाराच्या गल्लीला गेला. गेल्याबरोबर सोनाराच्या गल्लीत गेल्याबरोबर एका सोनाराच्या दुकानात शिरला. आणि दुकानात शिरला आणि त्यानं आपल्या त्या लाल तलम वस्त्रामध्ये गुंडाळलेला दगड काढला आणि असा काउंटरवर टेबलवर ठेवला. जसा दगड खाली ठेवला तसे 4-5 रत्न पारखी गोळा झाले, 4-5 सोनार गोळा झाले. आणि त्यांनी तो दगड हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि कळालं, लेका अरे हा दगड नाही हा हिरा आहे. याचे तुला 10 लाख रुपये दिल्या जातील. किती? 10 लाख. तरी पठ्ठ्यानं दगड विकला. पुन्हा घरी आणला. खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली खोलीत कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, चालू दिन असं सकाळपर्यंत. आतल्या कपाटामध्ये डबीत डबी डबीत डबी डबीत डबी डबीत डबी आतल्या डबीत लाल तलम वस्त्रामध्ये तो दगड गुंडाळला आणि ठेवून दिला. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता या दगडाची किंमत किती? किती? तेवढीच ना. म्हशीच्या गळ्यात बांधला तरी तेवढीच, सोनाराच्या दुकानात गेला तरी तेवढीच, आणि डबीत डबी ठेवला तरी तेवढीच, जन्माला तेवढीच, तारुण्यात तेवढीच, म्हातारपणात तेवढीच. पण कळाली तर नाही का? मग ज्या वेळेला जोहाराला सोनार, सांगू तुम्हाला, ज्याला त्याची किंमत कळाली त्याला सोनार म्हणतात, संत म्हणतात. आणि ज्याला कळाली नाही त्याला म्हशीवाला म्हणतात, त्याला तुम्ही आम्ही म्हणतात. ज्या वेळेला सोनाराला कळाली आहे त्यांना संत म्हणतात.
त्या ठिकाणी जोहार म्हणजे संत आहेत आणि म्हशीवाले म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. तुम्हाला मला कळाला नाही म्हणून तुम्ही आम्ही कुठं बांधला? म्हशीच्या गळ्या. वा वा नाही का? तुम्हाला मला मिळाला पण कळाला नाही. साधू संतांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. म्हणून ज्यांना कळाला ते तुकोबार आहे. आपल्या सर्वसामान्य जनतेपुढे हात जोडतात आणि सांगतात बाबांनो त्याला भजा, त्याची भक्ती करा, आवडीनं करा, प्रेमानं करा. महिला मंडळ मी बोललेलं कळतं ना? झोपल्या का काय नुसत्या डोळे झाकू झाकूच बसत आहेत भाऊ. जास्त जेवण झालं का तुम्हाला? एकदा प्रेमानं भजन करा. साधू संतांना मिळालाही आणि कळालाही. तुकोबारे म्हणतात. ज्यांना कळाला ते तुकोबारे म्हणतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. चला विठ्ठल ते तुकोबारे म्हणतात. काय करा तर विठ्ठलाला भजा, त्याची भक्ती करा, आवडीनं करा, प्रेमानं करा. पण काही काही लोक तुकोबारांना प्रश्न करतात का हो तुकोबार आहे त्याला भजायचं म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं? त्यावेळेला तुकोबार म्हणतात भजायचं म्हणजे त्याची भक्ती करायची, अंतःकरणातून करायची, चित्तशुद्ध अंतःकरणानं करायची. पण का हो तुकोबार आम्ही का भजावं? सगळे साधू संत सांगतात आम्हाला. कबीर महाराज म्हणतात राम भयो तुम राम भयो. काय करा त्याची भक्ती करा. माऊली सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात भजे का त्वरित भावना युक्त. काय करा त्याला भजा. देवे दिला भजना कोमटा, देवे दिला भजना कोमटा, देवे दिला भजना कोमटा, देवे दिला देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. कशाला मिळाला हा नरदेह? त्याचं भजन करण्याकरता. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात त्याला भजा, त्याची आवडीनं प्रेमानं भक्ती करा. त्याला फक्त एक भाव पाहिजे. पण त्याच्यात काही काही दान 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 लोक असतात. दान कळतं तुम्हाला? ताईट ताईट ताईट. तो म्हणतो का हो तुकोबाराय आम्ही जर त्याला भजलोच नाही तर? तुकोबाराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. तुझा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. पण का हो तुकोबाराय तुम्ही आम्हाला जे साधन सांगतात ते साधन करण्याजोगं आहे का? सोपं आहे का? सरळ आहे का? तुकोबाराय म्हणतात लेका
तुला मी जे साधन सांगतोय ते अतिशय सरळ, अतिशय सोपं आणि साधन आहे, सोपं साधन आहे. तू ते करायला काही हरकत नाही. पण नाही हो तुकोबार आहे, तुम्ही जर साधन सांगताय ते आम्हाला करण्याजोगं नसेल तर आम्हाला ते करण्याजोगं असावं. नाहीतर एखाद्या दिवशी आम्हाला आजार व्हायचा, आम्ही दवाखान्यात जायचो आणि डॉक्टर साहेब म्हणायचे, ओ पाटील तुम्हाला जो आजार झालाय तो इतका भयंकर आहे की महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर याच्यावर उपाय करू शकत नाही. पाटील तुम्हाला झालेला आजार इतका भयंकर आहे, कोणताच डॉक्टर याचं निदान करू शकत नाही. पण फक्त मीच एक असा डॉक्टर आहे की मी तुम्हाला अशा गोळ्या देईल, अशा औषधं देईल की 2 दिवसात तुमचा आजार बरा होईल. असे औषध देईल, अशा गोळ्या देईल की 2 दिवसात तुमचा आजार बरा होईल. फक्त मी जे औषध देईल ते वाघिणीच्या दुधात घ्यावं लागेल. मी बोललेलं कळतं ना हो तुम्हाला? हा, आमच्याकडे लेकरं 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात. पण तुम्ही एवढाले झाले, हा इकडची लोक मुकी नाहीत ना अजिबात. मग बोला ना, नुसते ट्रू 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 माझ्याकडे पाहता काय? कीर्तनात 5G घेऊन बसता, 3G ला आणि 4G ला रेंज येत नाही या कीर्तनात. डॉक्टर साहेब म्हणतात लेका आजार असा आहे की महाराष्ट्रातला कोणता डॉक्टर बरा करू शकत नाही. पण मीच एक असा डॉक्टर आहे, तुला जे गोळ्या देईल, औषध देईल, 2 दिवसात तू बरा होशील. फक्त मी जे औषध देईल ते वाघिणीच्या दुधात घ्यावं लागेल. रोग्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब मी वाघिणीचं दूध आणायला गेलो म्हणजे तिकडच गेलो, माझा रोगही गेला आणि मी सुद्धा गेलो, माझा आजारही गेला नाही. काय वाघिणीचं दूध आणणं इतकं सोपं आहे का? हा आजारावर उपाय आहे का? साधं साधन आहे का? हे सोपं आहे का? सरळ आहे का? करण्याजोगं आहे का? वाघिणीचं दूध आणण्याकरता अगोदर शरीरामध्ये पराक्रम असावा लागतो आणि पराक्रम असेलच तर ते दूध आणण्याकरता सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र लागतं. वाघिणीचं दूध इतकं तीक्ष्ण आहे, तुम्ही जर दुसरं धातूचं पात्र न्याल तर ते दूध छिद्र पाडून गळून जातं. इतकं तीक्ष्ण वाघिणीचं दूध आहे. ते दूध आणण्याकरता सोन्याचं पात्र लागेल. हे साधन करण्याजोगं नाही. तसं तुकोबर आहे, तुम्ही सांगता ते साधन असं तर नाही ना. तुकोबर आहे म्हणतात, नाही रे लेका, मी जे साधन तुला सांगतो ते अतिशय सोपं आहे. पण जर आम्ही नाहीच केलं तर तुकोबार आहे. तुकोबार म्हणतात वाया जाल, मिळालेला जन्म तुमचा वाया जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात महिला मंडळ? वाया जाणं हा माईक आहे. हा जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर आपण काय म्हणणार? हा माईक, आजचा माईक चांगला आहे बरं का, तुम्हाला नाही म्हणत, सांगण्याचं तात्पर्य आहे. हा माईक माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचवत नसेल तर आपण काय म्हणणार? हा माईक वाया गेला. जी वस्तू ज्या कामासाठी आहे ते काम जर ती वस्तू पूर्ण करत नसेल तर त्याला वाया जाणं म्हणतात. आजचं जे कीर्तन आहे तुम्हाला आवडलं नाही, तुमच्या पचनी पडलं नाही तर गावातले लोक म्हणतील पैसा काय म्हण चांगली तो तुमची, आता कशी जोरात म्हटली. कीर्तन आवडलं नाही, कीर्तन पचनी पडलं नाही, लोक म्हणतात पैसा वाया गेला. वाया जाणं कशाला म्हणतात? महिला मंडळ नीट ऐका. तुमच्याकडे गाई म्हशी पाळतात का? मग त्या गाई म्हशीचं दूध काढलं जातं आणि ते दूध एक दिवस असं घडलं, गाईचं दूध काढलं पण डेअरीला घालायचं विसरले. 2-3 लिटर दूध होतं. बाईनं विचार केला, आता सकाळचं जरी डेअरीला दिलं नसेल तर सायंकाळच्या वेळेला आपण डेअरीला देऊ. तिनं ते दूध असं चुलीवर तापवण्याकरता ठेवलं. डन 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 चुलीला जाळ लावला. असा जाळ लावला, 2-4 लाकडं घातली आणि चुलीला जाळ लावला. दूध पातेल्यात घातलं आणि चुलीवर ठेवलं. दुधानं लेकरा बाळाला प्यायला दिलं नाही, डेअरीला दिलं नाही आणि दूध म्हणतं या बाईनं मला डेअरीला दिलं नाही, लेकरा बाळाला पिऊ दिलं नाही, काय करावं? दूध त्या पातेल्यात तापत होतं. इतक्यात शेजारच्या बाईनं आवाज दिला, का ग सुमन बाई, झाल्या का कुरड्या करून? इथं नाही ना कोणी सुमन बाई, मी आमच्या तिकडची सांगते बर का. ही पळतच बाहेर गेली. हो ग गंगू अक्का, झाल्या म्हणे माझ्या कुरड्या करून.
माझ्या कालच कुरड्या वाळून डब्यात भरून ठेवल्या मी, कारण महिला मंडळीला स्वतःचा अभिमान सांगण्याची जास्त सोय असते. तिनं सांगितलं बाई मी कालच कुरड्या केल्या आणि डब्यात भरून सुद्धा ठेवून दिल्या, तुला करायच्या का अजून? म्हणे हो हो मला अजून कुरड्या करायच्यात. अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या. इकडं चुलीला डन 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 दिशी जाळ लावला होता. दुधानं विचार केला, हिनं मला डेअरीला दिलं नाही, लेकरा बाळाला पेऊ दिलं नाही, मी आता आत्महत्याच करतो म्हणे एकदाचा. असं वर वर आलं, असं वर वर आलं, असं वर 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 आलं, असं वर वर आलं आणि डायरेक्ट चुलीत काय झालं? गेलं नाही का, डायरेक्ट चुलीत पडलं. इतक्यात ती बाई पळतच आली बरं का महाराज. बाई घरातून बाहेर पळत, त्या ठिकाणी घरात पळतच आली आणि आल्याबरोबर पाण्याचा तांब्या भरून घेतला, चुलीभोवती पाणी फिरवलं आणि कृष्णार्पणमस्तु. अगं बाई ते वाया गेलं, ते कसं जगाच्या मालकाला प्राप्त होईल? ते चुलीत गेलं, वाया गेलं. वाया जाणं याला म्हणतात. विढाल विढाल तसा तुम्हाला मला जन्म मिळालाय, पण तुम्ही त्याचं हित करत नसाल, भलं करत नसाल, तर त्या चुलीतल्या दुधासारखा हे मिळालेलं शरीर सुद्धा वाया गेल्याशिवाय राहणार नाही, असं महाराजांचं म्हणणं आहे. आपल्याला जन्म मिळाला कशा करता? प्रपंच करण्याकरता, लेकरं बाळ जन्माला घालण्याकरता नाही का, त्यांना मोठं करण्याकरता मिळाला ना हा जन्म तुम्हाला मला. कशाला मिळाला? हा जन्म मिळालाय. जन्माला आला की घेतलेला पहिला श्वास, तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास, याच्या मधलं जे अंतर आहे, त्या अंतरामध्ये, त्या वेळेमध्ये स्वतःच्या जीवाचं भलं, मिळालेल्या देहाचं सार्थक करण्याकरता मिळालेला हा जन्म आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात तो जन्म तुम्ही वाया घालू नका. जीवाचं ही जीवाचं भलं, जीवाचं कल्याण करण्याकरता मिळालेला जन्म आहे. पण आपल्याकडची लोक प्रपंचात बरोबरी करतात, प्रपंचात पैसा कमवतात, इतका पैसा कमवतात, इतका पैसा कमवतात. पण हात जोडून एक वाक्य बोलू तुम्हाला, अहो ज्या दिवशी आपण किती पैसा कमवा, किती पैसा कमवा, पण मरणानं बोलवलं तर सगळं इथं ठेवावं लागतं आणि लगेच जावं लागतं. आपण जन्माला आलो ना, किती कमवा, किती कमवा, पण माणसानं एक विसरायचं नाही, आपण ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी आपल्याला लोक जे कपडे घालतात त्याला खिशे सुद्धा नसतात, हे माणसानं कधी विसरायचं नाही. किती कमवा तुम्ही, किती कमवा, आपल्या बरोबर काही येत नाही दादा. म्हणून तर कोणीतरी म्हणतं ना, सज धज कर जी सदिन मोत की, सज धज कर जी सदिन मोत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, किती कमवा, किती घरात सोनं कमवून ठेवा, किती तोळ्याचं असेल. मी म्हणेल आपल्या घरात किलोने काय, तोळ्याने काय, क्विंटलने सोनं असावं, पण हे मनुष्य काय आहे,
काळाचे धन कुबेराचे टाळ्यांच्या गजरात ताईचं स्वागत करा. आवर्जून सेवेकरता ताई उपस्थित झालेल्या आहेत. कोटी कोटी धन्यवाद आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता. मला ताईंचे नाव काही ज्ञात नाही पण या ठिकाणी ताई उपस्थित झालेल्या आहेत. त्या महाले ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्याबद्दल ताईंना कोटी कोटी धन्यवाद. आपलं काय चाललं होतं? देह हे काळाचे धन कुबेराचे. किती कमवा सगळं त्या कुबेराकडे जात असतं. किती संपत्ती असू द्या किती धन असू द्या आपल्या बरोबर काही येत नाही. म्हणून तर म्हणतात ना सज धज कर जी सदी मोतकी शहजादी आएगी शहजादी आएगी ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. किती कमवा आपल्या बरोबर काही येत नाही. फक्त जोपर्यंत आपल्याला वेळ मिळालाय त्या वेळेत आपण जीवाचं भलं जीवाचं कल्याण जीवाचं हित करायचंय. साधू संत म्हणतात प्रपंचात किती भरोभरी करा किती पैसा कमवा. आपल्याकडे पैसा असेल संपत्ती असेल तर दादा महत्वाचे वाक्य बोलू तुम्हाला. पैसा असेल संपत्ती असेल तर आपण त्या ठिकाणी जास्त किमतीचा बेड खरेदी करू शकतो. पैसा असेल तर लाखोची गादी तुम्ही खरेदी करू शकता. पण पैशानं आपल्याला सुखाची झोप मात्र कधी विकत घेता येत नाही. सत्ताना मृत्यू लोकात एक लक्षात असू द्या. तुम्ही कोटीचं घर बांधू शकता. 1 कोटीचं काय 2 कोटीचं बांधू शकता. पण त्या घरात राहण्याकरता हे जे अनमोल शरीर जगाच्या मालकानं तुम्हाला मला दिलं ना ते पैशानं कधी विकत मिळत नाही. कधी धन मिळवोनी कोटान कोटी धन मिळवोनी कोटान कोटी धन मिळवोनी कोटान कोटी संगे नारायण कोटी संगे नारायण कोटी धन मिळवोनी कोटान धन मिळवोनी कोट्यान कोटी संगे नाही रे लंगोटी संगे नाही रे लंगोटी. धन मिळवोनी कोट्यान कोटी. किती कमवा आपल्या बरोबर काही येत नाही. सांगू दादा तुम्हाला आपला जर एक दात पडला ना आपल्याला 32 दात दिली जगाच्या मालकानं. एक दात पडला ना तर दवाखान्यात गेला तर 7-8 हजार रुपये खर्च येतो एक दात बसवण्याकरता. एक दात बसवायचा म्हणला तर 7-8 हजार रुपये खर्च आहे. 32च्या 32 दात बसवायचे म्हणलं तर लाखोचा खर्च आहे. एक दात बसवायला 7-8 हजाराचा खर्च आहे. तुम्ही म्हणाल ताई तुमचे बसवलेत का? माझे काय बसवले नाही पण असं विज्ञान सांगतं शास्त्र सांगतं डॉक्टर लोक सांगतात एक दात बसवायचा असेल तर 7-8 हजार रुपये खर्च आहे. 32 दात बसवायचे असेल तर लाखोचा खर्च आहे. पण जगाच्या मालकानं तुम्हाला मला 32च्या 32 फुकट दिली. फुकट कशाला? हाडं चगळायला. कशाला दिली दात? कशाला दिलं मूग? याच देई गण देवाचे भजन याच देई गण देवाचे भजन याच देई गण देवाचे भजन हा आणि काही नाही गुडे आणि काही नाही गुडे आणि काही नाही कोटे याच देई गण देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन. बाकीच्या जन्मात भजन करता येत आणि त्याही पेक्षा आपण भाग्यवान आहोत. आपण भारत देशात जगतो कारण या देशामध्ये पाप आणि पुण्य मानल्या जातं. बाकीच्या देशामध्ये पाप आणि पुण्य मानलं जात अजिबात मानत नाही. आणि त्याही पेक्षा आपण भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो जिथं साधू संतांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राची खासियत आहे एखाद्या निर्जीव वस्तूला लात लागू द्या तरी लोक पाया पडतात. आणि त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. मग या मिळालेल्या जन्मात
आपण देहाचं सार्थक केलं पाहिजे, जीवाचं सार्थक केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात लेका प्रपंच करता, पण प्रपंचात किती भरोभरी करा, एक दिवस तुम्हाला भव नदीच्या पुरात वाहात गेल्याशिवाय राहणार नाहीत अभंगाचं दुसरं चरण. करता भरोवरी संकल्पित वेळेत अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेमध्ये एका चरणाचा भावार्थ पाहू, पण तत्पूर्वी टाळी वाजून भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला ज्याला भगवंताने 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी हरकत अजिबात नाही बरं का. जोरदार टाळी वाजवायची, भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचं आहे. महिला मंडळ ताईट हात वरती घ्या. ताईट मी येऊ का चहा पिऊन आता? ताईट हात वरती घ्या. जी भजन करणार नाही तिला तिच्या नवऱ्याची शपथ बर का. ताईट जिला नवरा नाही तिला तिच्या शेजाऱ्याची शपथ. ताईट ताईट हात वरती घ्या आणि जोरदार भगवंताचं भजन मुखानं 2च मिनिटं आपल्याला करायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
आता फक्त महिला मंडळ म्हणतील बर का. खूप सुंदर आवाज येत होता महिला मंडळींचा, ऐकू द्या. श्रीराम जय राम जय जय राम बोला. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. जय श्री राम. बोला प्रभु रामचंद्र भगवान की. घ्या हात खाली. तुम्हीच एकमेकीकडे काय पाहता तुम्हीच. सगळ्या वरती करायला मी सांगावं लागले आणि खाली करायला मी सांगायच्या आधीच केले. इतक्यात तुम्ही चतुर आहे. विढो हाची दुष्काळ तुकोबारे म्हणतात. विठ्ठलाची आण घेऊन सांगतो, त्याला फक्त एक भाव पाहिजे. भाव कशाला म्हणतात? कोणाच्या पाठीवरचा, कोणाच्या अगोदरचा भाऊ, त्याला भाव म्हणतात. मग भाव कशाला म्हणतात? ऐका बरं. ज्या वेळेला सीता स्वयंवरा करता रामप्रभू लखनजी सीता स्वयंवराचा सोहळा सुरू झाला. आता रामप्रभूने धनुष्यबाण मोडला आणि सोहळा सुरू झाला. इतक्यामध्ये आता रामप्रभूच्या हातातला हार रामप्रभूने सीताई साहेबांच्या गळ्यात घातला. पण असं घडलं, प्रभूंची उंची जास्त होती, सीताई साहेबांची उंची कमी होती. नीट ऐका बरं. आता रामप्रभूने सीताई साहेबांच्या गळ्यात हार टाकला, पण आता सीताई साहेबांचा हात काय रामप्रभूच्या गळ्यापर्यंत पोहोचेना. हार कसा टाकावा? त्या गावातली जनकपुरीतली लोक म्हणू लागले, ओ प्रभूजी थोडं खाली वाका खाली. रामप्रभू म्हणतात, जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं. जावई इथं नाही ना कोणी? हा जावई कोणीच नाही. सगळे ब्रह्मचारीच आहे काय? सगळे जावईच आहेत ना. हा जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नसतं. हे तेव्हापासून चालत आलं बरं का. आता सुरू झालेलं देवाधिकांपासून चालत आलेलं आहे. प्रभूजी म्हणतात की जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नाही. इतक्यामध्ये लखनजी विचार करतात, आता रामप्रभू भाव खायला, भैया आता भाव खायला लागले. इतक्यामध्ये लखनजी पळतच जातात आणि रामप्रभूचे दोन्ही चरण दोन्ही पाय आपल्या हातात धरतात. इतक्यामध्ये जगाच्या मालकाच्या अंतःकरणामध्ये लक्ष्मण बद्दलजीचा भाव जागा होतो आणि त्या ठिकाणी प्रभूजी त्या लखनजीला उचलण्याकरता खाली वागतात. इतक्यामध्ये लखनजी म्हणतात, सीताई साहेब आता टाका ना तुमच्या हातातला हार. पुन्हा वरती झाले तर अडचण निर्माण होईल. सीताई साहेब आपल्या हातातला हार रामप्रभूच्या गळ्यात टाकतात आणि जनकपुरीतले लोक म्हणू लागतात, वाकला का नाही भावा पुढं? भावा पुढं म्हणजे रक्ताच्या नात्या पुढं नाही बरं. लक्ष्मणजींच्या अंतःकरणातल्या भावा पुढं जगाच्या मालकाला वाकावं लागलं. मग तुकोबाराय म्हणतात, हाच भाव जर तुमच्यात असेल, त्या भावाशिवाय त्याला काही नको. अभंगाचं शेवटचं चरण. काशी न लगे काशी न लगे काहे
तुका म्हणे विठोराची करता बरोबरी करता बरोबरी रे दुरावरे दुरे करता
संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या तीनही चरणाचा भावार्थ पाहिला। शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी सांगेल। जगता मृत्यू लोकात ताईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा आणि हिंदू म्हणून तुम्ही जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला तुम्ही विसरू नका। जगताना मृत्यू लोकात आईची सेवा, वडिलाची सेवा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा। दादा का मारता त्या मुलीला? अहो काय गुण आहे त्या मुलीचा? ज्या वेळेला तो गर्भ मारला जातो ना, त्या पोटातल्या गर्भातलं बाळ बोलत असतं, आई तू जसं हे जग पाहिलंस तर मलाही हे जग पाहायचंय। आई तू जसे फुलांचे रंग पाहिले तसे मलाही फुलांचे रंग पाहायचे। आई मला त्या पक्ष्यांचे आवाज ऐकायचे। आई का मारतेस ग मुला? तुम्ही एक स्त्रीच आहे ना आई, का मारतेस मला? दादा त्या मुलीच्या गर्भातले आवाज आहे। ज्या वेळेला त्या ठिकाणी तिला मारल्या जातं ना, ती मुलगी गर्भातून बोलत असते, आई तू जसं जग पाहिलंस तसं मलाही हे जग पाहायचंय, फुलांचे रंग पाहायचे, पक्ष्यांचे आवाज ऐकायचे। आई मलाही जन्माला यायचंय, तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार कोण आहे गाई? नका मारू त्या दादा मुलीला, नका मारू। काय गुण आहे त्या मुलीचा? का मारता दादा त्या मुलीला? 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई। 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई। मुलगी म्हणून गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी म्हणून सगळेच नातं पुरणार ग, मुलगी म्हणून गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी म्हणून सगळेच नातं पुरणार ग। युवल्या शाकारानी ग, युवल्या शाकारानी ग, मला बुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी विजबुवाई। म्हणून हात जोडून विनंती दादा, जीवनात काही करता आलं तर करा, नाही करता आलं तर करू नका, पण जीवनात मुलीची हत्या कधी करू नका। काय गुण आहे त्या मुलीचा? का मारता दादा? आज कोणत्या क्षेत्रात मुलगी कमी आहे मला सांगा ना? आज मी सुद्धा या ठिकाणी उभीच आहे ना हो। का मारता दादा त्या मुलीला? त्याच वेळेला जर माझ्या आई वडिलांनी मला मारलं असतं तर आज मी कीर्तन नसते करू शकले दादा। आज तुमची तीच मुलगी कृषी अधिकारी होऊ शकते, तीच मुलगी कलेक्टर होऊ शकते, तीच मुलगी डॉक्टर होऊ शकते, तीच मुलगी शिक्षक होऊ शकते, तीच मुलगी या महाराष्ट्रामध्ये तलाठी ग्रामसेवक होऊ शकते। मग का मारता दादा त्या मुलीला? काय गुण आहे त्या मुलीचा? नका मारू, नका मारू। ती मुलगी म्हणत असते, आई अगं तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार कोण आहे? त्या मुलीनं म्हणावं, आई नको मारू मला, तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार कोण आहे? सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? होईन मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी पाखरू होऊन, शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या गदादाला मी राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कसा माथी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? त्या मुलीनं म्हणावं, आई तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार कोण आहे? होईन मी जेव्हा राजाची घराणी, नको गाळू आई आता
मला कोण घालणार सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार म्हणून हात जोडून विनंती आहे जीवनात काही करता आलं तर करा नाही करता आलं तर करू नका पण मुलीची हत्या कधी जीवनात करू नका एवढीच विनंती करेल दादा आजच्या कीर्तनातून एवढंच जरी घरी नेलं तरी आजचं कीर्तन सफल झालं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळीनं मला इथपर्यंत बोलवलं आमचे सुधाकर भाऊ असतील पांडुरंग भाऊ असतील तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आले तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना सप्ताह कमिटी मंडळींना कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गजानन महाराज त्यांनी मला इथपर्यंत बोलवलं तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्यांनी मृदंग वाजवण्याकरता सुद्धा सुंदर साथ दिली आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपण YouTube चॅनलला दिसणार आहात गजर मुक्ताबाईचा या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि घंटीला क्लिक करायला काय विसरू म्हणून महाराजांचं सुंदर या ठिकाणी YouTube चॅनल आहे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद महाराज सगळीकडे अग्रेसर आहेत YouTube चॅनल आहे मृदंगही वाजवतात कीर्तनकाराचे तार काही घेतात नाही का हा आणि तुम्हाला गावलेला तुमच्या गावाला लाभलेलं अनमोल रत्न आहेत महाराज म्हणून महाराजांना कोटी कोटी धन्यवाद त्याचबरोबर गावातील सर्वच टाळकरी भजनी मंडळ आता सर्वांचं नाव काय मला ज्ञात नाही पण तुम्ही सर्वच महाराज मंडळी असाल गायक वादक सर्वांनी सुंदर साथ दिली सर्वांचं नाव काय मला ज्ञात नाही ज्या दोनही महाराजांनी गायनाकरता सुंदर साथ दिली अशा दोनही महाराजांना एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांचं स्वागत करा सुंदर गायनाची साथ दिली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद विनेकरी ताई आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवल्याची साऊंड सिस्टीम त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद जोरदार टाळी वाजवा त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले आणि कीर्तनाची शोभा वाढवली त्यांना डबल कोटी कोटी धन्यवाद त्यांना डबलच द्यावे लागतील ना इथपर्यंत घेऊनही आले आणि कीर्तनातही उभे राहिले म्हणजे त्यांना डबल कोटी कोटी धन्यवाद झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी भगवान प्रभुराम रायाच्या चरणी माझ्या पती राजाच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम